युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सिलेंडरची शॉर्टेज झाल्याची शंका मनात घेऊन धाराशिवमध्ये गॅस एजन्सीवर ग्राहकाने जी आहे ती मोठी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते। आता आपण एका गॅस एजन्सीच्या ठिकाणी आहोत। मोठी गर्दी जी आहे या ठिकाणी झालेली आहे। जिल्हा प्रशासनाने वारंवार सांगूनही या ठिकाणी ग्राहक जे आहेत गॅसचे ते गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळते। शहरामध्ये मोठ्या प्रमाणात ज्या ठिकाणी एजन्सीज आहेत त्या ठिकाणी मोठी लाईन लागलेली आपल्याला पाहायला मिळते। सकाळी 7 पासून हे ग्राहक जे आहेत ते गॅस भरण्यासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीतच धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजारी यांनी पत्रकाद्वारे जिल्ह्यातील एजन्सी धारकांना आणि ग्राहकांना आवाहन केलेलं आहे की जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गॅस तुटवडा नाहीये, मात्र तरीही या ठिकाणी मोठी गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। लोकांच्या मनात कुठेतरी शंका आहे की सिलेंडर मिळणार की नाही, यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी जी आहे ती ग्राहकांनी केलेली आहे। या धाराशिव शहरातील एक मुख्य रस्ता आहे आणि या रोडवरती पूर्णपणे रांगा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। आपल्याबरोबर काही ग्राहक सुद्धा आहेत। काय परिस्थिती एकंदरीत गॅस एजन्सीवर एवढ्या मोठ्या रांगा लागल्या? सकाळी 7 वाजल्यापासून ही रांगा आहेत आणि साधारणपणे नॉर्मली गॅस मिळत होता, पण आता जवळपास 2-4 दिवसामध्ये ज्या काही अफवा किंवा वस्तुस्थिती आहे, काही जण म्हणतात अफवा आहे, परंतु वस्तुस्थिती अशी असते की खूप मोठी रांग लागलेली आहे आणि नागरिक गॅससाठी जिल्हा अधिकाऱ्यांनी वारंवार सूचना दिल्यात, आवाहन केलंय की जिल्ह्यामध्ये गॅस कुठलाही कमी नाहीये, तरी पण गर्दी होते। काय वाटतं? नाही, जिल्हा प्रशासनाकडून जरी आवाहन तसं करण्यात आलं असलं तरी वस्तुस्थिती वेगळी आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रांगा लागल्यात, ग्राहकांना गॅस मिळत नाही आणि गॅस मिळत नसल्यामुळेच रांगा लागल्यात ना। प्रशासन काय म्हणतंय की बाबा मोठ्या प्रमाणात आहे पुरवठा असता तर अशी रांग कशाला लागली असती? पुरवठा म्हणजे प्रशासनाचं बोलण्याचे काम एक आहे आणि वस्तुस्थिती दुसरी आहे। प्रशासनाने तपासायला पाहिजे की बाबा प्रत्येकाला किती दिवसाला गॅस मिळतोय। ही जर वस्तुस्थिती बघितली तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रांग आजही दिसते, आताही दिसते। प्रशासन मात्र ग्राहकांचीच दुर्लक्ष करते ही परिस्थिती आहे। एकंदरीतच ग्राहकांना सुद्धा ओटीपीचा प्रॉब्लेम आहे, बुकिंगसाठी प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे कुठंतरी या ठिकाणी धाराशिव शहरामध्ये एजन्सी जी आहे जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी गर्दी असलेली आपल्याला पाहायला मिळते। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।